शेती, लाडली बहीण यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये जोरदार वार पलटवार सध्या सुरू झालाय। ठाकरेंनी लाडली बहीणच्या योजनेवरून मुनगंटीवार यांना टोला मारला। त्यावर उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे भाऊ का नाहीत असा प्रश्न शिंदेंनी विचारलाय। पाहूयात। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झालाय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदेंनी फेसबुक सरकार असं म्हणत ठाकरेंवर टीका केली आणि त्यावर तो वाद अमावास्येच्या शेतीपर्यंत गेला। घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करत, फील्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांनाच मतदान करतात। काही लोक काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोपाचं अधिवेशन आहे, तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात? का फेसबुक लाईव्हवर निरोप संभाळते आणि निरोप काय, निरोप द्यायचा का घ्यायचा आहे जनता ठरवत असते। की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही। त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे। असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो। विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे। पंचतारांकित शेती मग ते लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही। मध्य प्रदेशातल्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेवर बोलताना त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका असा टोला ठाकरेंनी लगावला। त्यावर देखील शिंदेंनी ठाकरेंना केलेला सवाल चर्चेत राहिला। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही। अरे हुकुमशाही तुमची आहे, लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा। हा जनसागर साक्षीला आहे की लोकशाही म्हणजे काय असते। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका, कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात। माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात। माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात। पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका। लाडका भाऊ, आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण, आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच आम्ही, लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, का सगळे भाऊ गेले? आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।